खेडवळ ब्राह्मणांना धम्मदीक्षा. राजगृहाला गृहकुट. पर्वताच्या पाठीमागे एका खेड्यात ब्राह्मणांची 70 कुटुंबे होती. त्यांना धम्मदीक्षा देण्याच्या उद्देशाने तथागत भगवान बुद्ध गेले आणि एका झाडाखाली बसले. त्यांचे तेजस्वी व अलौकिक व्यक्तिमत्व पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. त्यांच्या सभोवताली जमले तेव्हा तुम्ही या पर्वताजवळ किती वर्षापासून राहता व कोणता धंदा करता? तुमची धार्मिक श्रद्धा काय आहे? असे तथागतांनी त्यांना विचारले. त्यावर ते ब्राह्मण म्हणाले, या ठिकाणी आमच्या 30 पिढ्या होऊन गेल्यात. आम्ही गुरे ढोळे पाळण्याचा धंदा करतो. आम्ही निरनिराळ्या ऋतूनुसार सूर्य चंद्र पर्जन्य अग्नी यांची पूजा अर्चा करून त्यांना होम हवन करतो. तसेच जर कोणी मृत्यू पावल्यास त्याला ब्रह्मलोकात जन्म मिळावा आणि जो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हावा म्हणून तशी प्रार्थना करतो. ब्राह्मणांचे कथन ऐकल्यावर तथागत म्हणाले, ब्राह्मणांनो, तुमची ही समजूत फार चुकीची आहे. यापासून तुमचा काहीही फायदा होणार नाही. मी सांगितलेल्या मार्गाचे जर तुम्ही अनुकरण केले तर त्यासाठी श्रमण बनले तर निर्वाण प्राप्तीसाठी तोच खरा आणि कल्याणाचा मार्ग ठरेल. जे तोतांडाचा अवलंब करून असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात त्यांना कधीही सद्गती प्राप्त होत नाही. सत्याला सत्यच आणि असत्याला सत्यच मानणे हीच खरी सम्यक दृष्टी होय. हिच्यामुळेच तुम्हाला सद्गती लाभेल. तसेच मृत्यूपासून कोणाचीही सुटका नाही. ही गोष्ट सर्वच प्राणीमात्रांच्या बाबतीत लक्षात घेणे आणि जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटण्यासाठी प्रयत्न करून पराकाष्ठा करणे मत म्हणजेच खरी धर्मसाधना होय. तथागत भगवान बुद्धांचे हे कथन ऐकून ब्राह्मणांनी श्रमण होण्याची इच्छा प्रगट केली म्हणून त्यांचे मुंडन करण्यात आले. नंतर ते तथागतांसोबत विहाराकडे जाण्यास निघाले. परंतु वाटेत त्यांना मुलाबाळांचे आणि बायकांविषयींचे विचार सतावू लागले. त्यावेळी जोराचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेले 10 घरांमध्ये आसऱ्यांसाठी थांबले. परंतु त्यातील एका घराच्या छपरातून आत पाऊस गळत होता. तेव्हा तथागत म्हणाले, यथागार दुच्छन वुट्टी समती विजती एव अभावित चित्तरागो समाती विजती. ज्याप्रमाणे घराचे छप्पर शाबूत शिवलेले नसेल तर पावसाचे पाणी आत येते, त्याचप्रमाणे आपल्या विचारांवर काळजीपूर्वक नियंत्रण नसेल तर चांगल्या संकल्पांना वासना पोखरून काढतात. परंतु ज्यावेळी घराचे छप्पर चांगले मजबूत शिवलेले असते तेव्हा त्यातून पाणी आत गळत नाही. त्याचप्रमाणे आपल्या चित्तवृत्तीवर कृतीवर जर आपण नियंत्रण ठेवले आणि विचारपूर्वक वर्तन केले तर अशा प्रकारच्या वासना निर्माण होत नाही आणि त्या आपल्याला विचलित करू शकत नाही. पाऊस थांबल्यावर ते सर्वजण पुढे जाऊ लागले. तोच त्यांना रस्त्यात एक सुगंधित वेस्टर्न जमिनीवर पडलेले दिसले. तसेच अजून थोडे पुढे गेल्यावर त्यांना एका माशाचे दुर्गंधित कातडे पडलेले दिसले. त्या सुगंधी व दुर्गंधी दोन्ही वस्तूंकडे तथागतांनी त्यांचे लक्ष वेधले आणि म्हणाले, जो शूद्र आणि निस्वभावाच्या माणसांची संगती करतो त्यांची स्थिती दुर्गंधीयुक्त पदार्थ हातात धरल्यामुळे दुर्गंधित होणाऱ्या माणसांसारखी होते. तो दिवसेंदिवस वाईट दुष्ट बनतो, परंतु सुगंधित द्रव हातात घेणाऱ्यांचा देह सुद्धा सुगंधित होतो. त्याचप्रमाणे सज्जनांची संगत धरणारा मनुष्यही दिवसेंदिवस अधिक सज्जन, ज्ञानी, शीलवान, गुणवान व संतुष्ट होतो. भगवंताचे हे अनमोल वचन ऐकल्यावर आपल्या वासना दोषास्पद आहे हे श्रमण झालेल्या ब्राह्मणांना पटले. त्यामुळे घरी परतण्याचा आणि वैश्विक सुखात निमग्न होण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. ते विहारात गेले.